याआधी आपण मशीनबद्दल सगळी माहिती घेतलेली आहे. मशीन्सचे किती प्रकार आहेत, मशीनचे पार्ट्स किती असतात किंवा मशीन्स कशा पद्धतीने आपण बाय करायला पाहिजे. आपल्याला सुरुवातीला कोणती मशीन बाय करायची आहे. आपल्याला जर व्यवस्थित स्टिचिंग येत असेल, तर त्यानंतर आपल्याला कोणती मशीन घ्यायला पाहिजे. हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आता आपल्याला ज्यांना मशीन चालवता येत नाहीये किंवा ज्यांची फिनिशिंग व्यवस्थित नाहीये, त्यांच्यासाठी आपण काही बेसिक स्टिचेस डिझाइन केलेले आहेत. त्याची पी-डी-एफ आपण तुम्हाला दिलेली आहे. ती पी-डी-एफच्या तुम्हाला प्रिंट्स काढायच्यात आणि त्या प्रिंट्सनुसार इथे मी शिकवणार आहे, तुम्हाला सांगणार आहे, की आपल्याला कसं ते स्टिच करायचंय. त्याआधी आपण मशीन कशी स्टार्ट करायची, मशीन कशी चालवायची हे पाहणार आहोत. आत्ता माझ्याकडे हाय स्पीड मशीन आहे. ही मशीन कशी चालू करायची आणि कशा पद्धतीने सुरुवात करायची ही मशीन तुमच्याकडे असेल तर, हे मी सांगणार आहे. तर मशीन आधी आपल्याला स्टार्ट करायची आहे. स्टार्ट करण्यासाठी एक बटन असतं इथे. ते बटन आपल्याला ऑन करायचं आहे. ते ऑन केल्यानंतर आता आपण मशीनचा वरचा दोरा आणि बॉबिन हे दोन्ही बाजूला काढून ठेवलेलं आहे. आपल्याला दोरा न लावता इथे स्टिच करायचं आहे आणि आपली जी पी-डी-एफ दिलेली आहे त्याच्या तुम्हाला प्रिंट्स घ्यायच्या आहेत आणि त्या पी-डी-एफनुसार आपल्याला इथं स्टिच करायचं आहे. तर त्यात काय-काय आहे ते मी एकदा तुम्हाला दाखवणार आहे. हे आपल्या बेसिक स्विंग स्टिचेस आहेत. तुम्हाला हे स्टिच केल्यानंतर जेव्हा तुम्हाला हे परफेक्टली स्टिच होईल, तर तुमचं फिनिशिंग कपड्यावरती एकदम परफेक्ट राहणार आहे. व्यवस्थित तुम्हाला स्टिच करता येईल. तर आपण इथं स्ट्रेट लाईन दिलेल्या आहेत. स्ट्रेट लाईनच्या काही प्रकार दिलेले आहेत. स्ट्रेट लाईन टर्न करून कसं आपल्याला स्टिच करायचं हे आपण यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर स्क्वेअरमध्ये आपण जसं कंटिन्यूमध्ये स्क्वेअरमध्ये आपल्याला स्टिच करत जायचंय आणि जे आपलं हे ट्रायंगल आहे, इथे आपल्याला न थांबता किंवा सुई बाहेर न काढता आपल्याला कंटिन्यूमध्ये स्टिच करत जायचंय. त्या कशा पद्धतीने करायचे हे आपल्याला इथे पाहायचंय. त्याच्यानंतर आपण एक स्क्वेअर असं घेतले, की त्याला ट्रायंगलचं टोक नाहीये. आपण त्याला थोडंसं कर्व शेपमध्ये दिलंय. म्हणजे आपल्याला तिथे टर्न कसं करायचं हे पण आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपण आडव्या झिगझॅग लाईन्स घेतलेल्या आहेत. ते पण थोड्याशा वेगळ्या शेपमध्ये आहेत. म्हणजे आपल्याला कोणताही शेप आला स्टिचिंगमध्ये तो परफेक्टली करता आला पाहिजे. इथे आपण ट्रायंगलचं मोजे घेतलेलं आहे. ते आपल्याला कशा पद्धतीने स्टिच करायचे तेही पाहायचंय. म्हणजे आपण बेसिक स्टिच एवढ्या परफेक्टली करणार आहोत, की तुम्हाला शिवणकामामध्ये कोणतंही गारमेंट तुम्ही स्टिच करणार असाल, तर तुम्हाला ते ईझी जाईल. कोणताही शेप तुम्हाला करण्यासाठी ईझी जाईल. कर्व लाईन्स घेतलेल्या आहेत. कर्व लाईन्समध्ये आपण वेगवेगळे प्रॅक्टिस शेप घेतलेले आहेत. सर्कलमध्ये आहेत, एच शेपमध्ये. त्याच्यानंतर आपण सर्कल घेतलेला आहे. ड्रॉप शेप घेतलेला आहे. ड्रॉप शेपमध्ये आपण छोटे-छोटे साइजेस घेतलेले आहेत. म्हणजे छोट्या साइजमध्ये पण आपल्याला स्टिच करायचं असेल, तर आपली मशीनची स्पीड आपल्याला कंट्रोल झाली पाहिजे. कशा पद्धतीने आपल्याला टर्न करायचे त्या शेपमध्ये हेही लक्षात आलं पाहिजे. नंतर आपण मिक्स प्रॅक्टिस लाईन्स घेतलेल्या आहेत. वेगवेगळे शेप्स आहेत. कोणत्याही शेपमध्ये आपल्याला कसंही टर्न करता आलं पाहिजे. मशीनवरती आपला कंट्रोल पाहिजे. यासाठी आपल्याला हे शेप्स इथं स्टिच करायचे आहेत. हे शेप्स तुम्हाला एकदा जमले, की तुम्हाला मशीन परफेक्टली चालवता येईल आणि तुमची फिनिशिंग एकदम फर्स्ट क्लास येईल. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे मिक्स प्रॅक्टिस लाईन्स दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या आपल्याला इथे स्टिच करायच्या आहेत. आणि लास्टला आपण लाँग आणि शॉर्ट लाईन्स दिलेल्या आहेत. म्हणजे लाँग लाईन्स आहेत, नंतर शॉर्ट लाईन्स आहेत. म्हणजे तुमचं ते स्पीड आहे ते कसं कंट्रोल करायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला लॉक करायचंय. मशीनला स्टार्ट करताना पण लॉक करायचंय आणि एंड करताना पण लॉक करायचंय. याच्यावरती पण आपलं कंट्रोल राहावं, त्यासाठी आपण ह्या लाईन्स दिलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या लाईन्स आपल्याला इथे स्टिच करायच्यात.